माझ्या रिक्षात बसा. मी उत्तर भारतीय आता इथे 27 वर्ष झाले होतो. मला 3 मुलगी मराठी मीडियममध्ये शिक्षा देतो. तुम्ही मराठी आहात की? मराठी मी मुसलमान पण जन्म इकडचं क्या बात है, क्या बात है, क्या बात मधला वडिलांना झाले 100 वर्ष इकडे हा. आणि माझ्या 55 वर्ष चाललं. ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांचे परमिट रद्द होणार. फक्त हिंदीच बोलतात त्यांना मराठीच येत नाही त्यांचे सुद्धा चेहरे समोर आणण्याचं काम करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातून आहे की मी तामिळनाडूची. तमिळनाडू? अरे क्या बात आहे, तुम्ही तमिळनाडूचे. बघा एक तमिळ काका आम्हाला भेटले आणि ते इतकं चांगलं मराठी बोलतात. मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. आज त्यांनी स्वागत केलेलं आहे, मराठी भाषेचं स्वागत केलेलं आहे, म्हणून आम्ही सुद्धा त्यांचं स्वागत करतो. बी थोडं थोडं करून मराठी बोलण्याची प्रयत्न करतो. करतील ना, का नाही करतील. जिथे आपण कामधंदा करतो, पोट भरतोय, फॅमिली चालवतोय, तिकडे मराठी हा शब्द आलाच पाहिजे. परंतु जर कोणी म्हणत असेल की मला मराठी बोलायचंच नाहीये, मला मराठी येतच नाहीये, तुम्ही संप करू शकता. परंतु संप करत असताना जर मराठी चालक रस्त्यावर उतरून जर रिक्षा चालवत असतील, त्यांना अडवण्याचा जर प्रयत्न कराल तर रस्त्यातच मारू. त्या रिक्षामध्ये कोण बोललं तुम्हाला इकडे सोडा, तर काय बोलता तुम्ही? बस ना दादा. ओपनिंग आहे. हॅलो, हाय, कसं काय? मी आर.जे. अमोल. आणि मागचा जो व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की अमराठी आणि मराठी रिक्षा चालकांची प्रतिक्रिया आणि लोकांच्या प्रतिक्रिया. पण आजचा व्हिडिओ स्पेशल आहे, त्यामध्ये थोडंसं राजकारण तापलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे. हा विषय नेमका कुठे चाललेला आहे हा विषय आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आम्ही सफर करतो आहे ऑटोने. सो लेट्स गो. काय वाटतं तुम्हाला हे जे अमराठी लोक, तुम्ही मराठी आहात की? मराठी मी मुसलमान पण जन्म इकडचं क्या बात है, क्या बात है, क्या बात मधला वडिलांना झाले 100 वर्ष इकडे हा. आणि माझ्या 55 वर्ष चाललं. है. मग तुम्हाला वाटतं की आता जसं तुम्ही मराठी शिकलेला आहात, तुम्हाला मराठी तरी पण आहे ना, मराठी यायला पाहिजे होतं. हा, यायला पाहिजे. आता आपण गाडी चालवतात, भाषा येत आहे मराठी माणसं होतं, आपल्याला मराठी बोलायला लागतात. आपल्याला कन्नडी बिनाडी येत आहेत, ते लोक हिंदी बोलायला पाहिजे. त्यांना मराठी नाही येते, ते लोक हिंदी बोलतात. पण कंपल्सरी मराठी यायला पाहिजे. आले पाहिजे ना? आले पाहिजे. आणि जे लोक बोलतात उरमुटल्यासारखे की आम्ही नाही शिकणार, नाही शक्य नाही. बघा, इकडचा माणसं जातात दुबईला, 1 वर्षामध्ये तर अरबी भाषा शिकून येतात. बरोबर. तर तुम्ही मुंबईमध्ये किती वर्ष आहे? त्याला मराठी तर यायला पाहिजे ना. इकडे हबीबी करतात, इकडे तुम्हाला अरे भाऊ बोलते नाही. नाही, यायला पाहिजे, थोडी बहुत यायला पाहिजे. आले पाहिजे. मग काय यायला पाहिजे. म्हणजे तुमचे अमराठी लोक आहेत आता तुमचे. मुंबईमध्ये तुम्हाला एवढा वर्ष झाला मराठी नाही आली तर मग काय बरोबर ना. आता आपण दुसऱ्या देशला जातो, ते लोक बोलणार आमच्या भाषा बोला म्हणून. एक महिना राहील तर त्यांची भाषा आपण शिकतो ना. बरोबर. मग तुम्ही पण मराठी शिका नाही काय. बघा, हे काका स्वतः अमराठी आहेत, म्हणजे मुस्लिम कम्युनिटीतून येतात, पण यांना मराठी येते, अस्खलित मराठी बोलता. धन्यवाद. आणि जे तुमचे जन्म इकडचा आहे बाबा, महाराष्ट्राचा जन्म आहे आपला. तर म्हणजे तुम्ही मराठी नाही पाहिजे. मनाने कर्माने सगळं सगळ्या याने तुम्ही मराठी आहात. बरं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे अजून काही लोकांना आपण भेटूयात. हे अमराठी लोक सुद्धा मराठी बोलतात, अस्खलित मराठी बोलतात. मराठी येते मला, सर्व मराठी बोलायला सर्व येते, मराठी लिहायला वाचवायला येते. हे असं काही होणार नाही. मराठी सगळ्यांना माहिती आहे. तो प्रवासी पण बोलला पाहिजे ना मराठीमध्ये. बाबा आम्हाला हे जगावर जायचे, तो रिक्षा ड्रायव्हर मराठीमध्ये बोलला तर पण प्रवासी पण हिंदीमध्ये बोलतात. बरोबर. मग चुकी एकाची नाही, दोघांची. हां, दोघांची. दोघांनी मराठी बोललं पाहिजे. हां ते होत नाही. जसं उत्तर देणार तसा प्रश्न विचारला पाहिजे. हां, बरोबर. ते बोलत नाही. आपण मराठीमध्ये बोलला तर पण हिंदीमध्ये सांगतात. तुम्ही कुठून आहात? म्हणजे महाराष्ट्रातून आहे की? मी तामिळनाडूची. तमिळनाडू. अरे क्या बात आहे, तुम्ही तमिळनाडूचे. बघा, एक तमिळ काका आम्हाला भेटले आणि ते इतकं चांगलं मराठी बोलतात. मी आज हा विशेष कार्यक्रम दाखवतोय. तुम्ही मराठी किती वर्ष झाले महाराष्ट्रात राहताय? मी आता 50 वर्षापासून. तुमच्या फॅमिलीमध्ये सगळे येते सगळे मराठी, येते. सगळ्यांना मराठी येते. मग हे जे लोक म्हणतात की आम्ही मराठी, आम्हाला वेळ लागणार, काही लोक पण 50-50, 60-60 वर्षापासून राहतात, ज्यांनी मराठी शिकवतात. भाषा हे बघा, मराठी भाषा पण बोलला पाहिजे, तसा नाही. हे महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पण बोलला पाहिजे. तू त्याला पण जरा टाइम द्यायला पाहिजे. तू शिकून घेणार. पण जे 50-50 वर्षांपेक्षा जास्त राहतात ते बोलतात आम्हाला नाही येत, आम्हाला नाही, नको म्हणून बोलते. ते चुकी आहे. चुकीचं आहे ना? चुकीचे म्हणजे हे प्रश्न, हे कायदा आहे ना, हे पण बरोबर आहे. चुकीचं बघा ना, आता एखादा हे परमिट दिलेलं आहे, त्या टायमामध्ये परीक्षा द्यायची आहे ना. बरोबर. ते बाबा तुम्हाला मराठी येते, ते परमिट देणार, तुमचं बॅच देणार, सगळं पैसा घेऊन दिलेलं आहे. आता तुम्ही कायदा आणताय, हे चुकी आहे. मराठी असं समजा, कारण यांना मराठी येते. मराठी येतं. हां, मराठी येतो. मराठी येते ना? किती वर्ष झाले तुम्ही इथे राहता?
तीस वर्ष झालं मग काय वाटतं हे जे लोक विरोध करतात की आम्ही मराठी शिकणार नाही त्यांना काय उत्तर द्या? गलत गलत आहे ना? शिकू शकतो त्याला शिकला पाहिजे हां सर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं आहे की मी पण लहानपणापासून मुंबईत आहे. मी मराठी शिक्षण पण केलं आहे जीवन विकास हायस्कूल. तर 35 वर्ष झाले मला मुंबईमध्ये. जर हा मुद्दा साहेबांनी उचलला आहे बरोबर आहे, कारण की आम्ही सौदी जातो, दुबई जातो, तिकडची भाषा आम्ही अरबी शिकतो, पण मराठी मुंबईमध्ये राहून मराठी का शिकत नाही हे पण शिकणं गरजेचं आहे. सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही मराठी शिका आणि मराठीचा सन्मान करा. तुमच्या रिक्षामध्ये कोण बोललं तुम्हाला इकडे सोडा तर काय बोलता तुम्ही? बस ना दादा. एवढं बोलता आणि पुढे जाता. हाँ पुढे. मग हळूहळू मराठी शिकताय तुम्ही? हाँ हाँ सीखते हैं मराठी अरुण. और थोड़ा सा डर ये लगता है कि अगर कुछ गलत वर्ड निकल जाए कोई बुरा मान जाएगा, इसकी वजह से डर से कोई बोल नहीं पाता है. अब कोई अगर सिखाने वाला जैसे कोई मिल गए, अच्छे लोग मिल गए, हाँ ये गलत है ऐसे बोलो, तो आदमी सीख जाएगा, जल्दी सीख जाएगा. पण तुम्ही शिकताय? हाँ सीखता है. शिकताय. हाँ चलो थँक्यू. मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. कुर्ला विधानसभा आणि आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते प्रदीप वाघमारे सर. सर काय म्हणता की हा विषय जो आहे ना तापत चालला, जसं उन्हाचा टेम्परेचर वाढत चालला आहे तसा हा विषय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कारण गेली 2-4 वर्ष आपण बघतो आहे मराठी आणि अचानक परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी ह्यांचं एक विधान आणि त्याच्यावरनं रंगलेली ही चर्चा, तिथे कुठेतरी मनसेचा देखील पाठिंबा मिळतो आहे. आणि मराठी माणूस जो आहे तो जागलेला दिसतो रस्त्यावरती आणि अनेक मराठी रिक्षा चालक जे आहेत त्याचा पाठिंबासुद्धा मिळतो आहे. काय वाटतो हा विषय बघताना की ह्याच्यात पॉलिटिक्स दिसतं की खरंच एका मराठी नेत्याने मराठी लोकांची बाजू मांडलेली दिसते? 100% अमोल, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आणि ते एकमेव नेते असे आहेत की जे मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांना त्याच्या पलीकडे काहीच दिसत नाही. राजसाहेब फक्त मराठीवर प्रेम करतात, महाराष्ट्रावर प्रेम करतात. आज हा विषय जरी प्रताप सरनाईक साहेबांनी घेतला असला तरी या विषयाला जे काय न्याय देण्यासाठी किंवा मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हे परमिटचे जे घोटाळे समोर आणण्यासाठी फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अनेकदा आवाज उठवला. आज या प्रताप सरनाईक साहेबांच्या आदेशानंतर सर्वच मुंबईभर एक रिक्षा चालकांमध्ये एक वेगळा संभ्रम सुरू आहे की सर्व हिंदी भाषिकांची परमिट रद्द होणार. असं काही नाही आहे. ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांचे परमिट रद्द होणार. आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा रस्त्यावर उतरून त्या हिंदी भाषिक जे फक्त हिंदीच बोलतात, त्यांना मराठीच येत नाही, त्यांचेसुद्धा चेहरे समोर आणण्याचं काम करणार आहोत. परिवहन विभागाला जाब विचारण्याचं काम करणार आहोत. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय चेक करून त्यांना परमिट दिले, त्यांना हिंदी येते फक्त मराठी येत नाही तरीसुद्धा का परमिट दिले, पैसे घेऊन परमिट दिले का, हे सर्व शहानिशा करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय संजय नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत. आज आम्ही कुर्ला विधानसभेमध्ये हे जे स्टिकर्स आहेत हे सर्व रिक्षा चालकांना देतो आहे आणि त्यांच्या रिक्षावर सुद्धा चिटकवण्याचं काम करतो आहे. त्याचं कारण या ठिकाणी हिंदी भाषिक म्हणजे परप्रांतीय दुसऱ्या राज्यातून आलेले सुद्धा रिक्षा चालक आहेत, परंतु ते मराठी भाषा बोलतात आणि त्यांना असं वाटतं की मला मराठी येते, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. आज त्यांनी स्वागत केलेलं आहे, मराठी भाषेचं स्वागत केलेलं आहे, म्हणून आम्हीसुद्धा त्यांचं स्वागत करतो. परंतु जर कोणी म्हणत असेल की मला मराठी बोलायचंच नाही आहे, मला मराठी येतच नाही आहे, मी मराठी बोलणारच नाही, त्याचे कान उघडण्याचं कामसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे. अशा असंख्य पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. आज आम्ही रस्त्यावर उतरून येत्या 4 तारखेला जे आंदोलन करण्याचं जे ठरवलेलं आहे, 4 तारखेला सर्व 15 लाख रिक्षा चालक रस्त्यावर उतरणार आहेत आणि संप पुकारणार आहेत. त्याच्या विरोधात मनसे नेते सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांनी सुद्धा आपली स्टेटमेंट दिलेली आहे आणि आपला आव्हान केलेलं आहे की तुम्ही संप करू शकता, परंतु संप करत असताना जर मराठी चालक रस्त्यावर उतरून जर रिक्षा चालवत असतील त्यांना अडवण्याचा जर प्रयत्न कराल तर रस्त्यातच मारू, हे सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचं भाष्य आहे आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही सगळेजण करणार आहोत. तुम्ही संप करू शकता, तुमचा अधिकार आहे, परंतु कधीच तुम्ही हा विचार करू नका की दुसरा रिक्षावाला चालतोय त्याला मी अडवेन. ती हिंमत करू नका.
समोर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक उभे आहेत, याचं भान ठेवावं आणि तुमचा न्याय मागण्यासाठी तुम्हाला जे आंदोलन करायचं आहे, ज्या सरकारकडे मागण्या करायच्या आहेत त्या तुम्ही 100% करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. आणि हिचे ठिकाणी आम्ही बघतोय की मनसे वर्गसुद्धा घेते, तर त्यांना मराठी यावं, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये. खरं तर रोजीरोटीसाठी सर्वच जण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात, तसंच हे सगळेजण आपलं पोट भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु त्यांच्या मनात ती भीती नाही आहे की मला महाराष्ट्रात गेल्यानंतर, मुंबईमध्ये गेल्यानंतर मराठी शिकावी लागेल, ही त्यांच्या मनात भीती नाही. कारण त्यांना आपण प्रतिसाद देत आलेलो आहे. त्यांनी जर बोलले की भाई किधर जाओगे, तर आपण बोलतो चेंबूर जाएंगे. आपणच त्याला प्रतिसाद देतो आहे. आपण हे सगळं करणं थांबवलं पाहिजे. आपण आपल्या भाषेतच, मराठीतच बोललं पाहिजे. ते आपोआप मराठी बोलायला शिकतील. असे अनेक रिक्षा चालक आहेत जे दुसऱ्या राज्यातून इथे आलेले आहेत. ते मराठी बोलताना काही वाक्य वापरतात, कुठे जायचं आहे, मी येतो, एवढे पैसे झाले, ते त्यांना ठराविक शब्द ते शिकलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. परंतु त्यांनीसुद्धा अबकडं पुढे घेऊन जावं आणि बाराखडी शिकावी आणि मराठीचा सन्मान करावा. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती त्यांना आदराने पाहेल आणि स्वागत करेल, स्वागतसुद्धा त्यांचं करेल. हे मनसेचे पदाधिकारी आहेत, मनसेची लोक आहेत, मराठी लोक आहेत. हां, मी पण अगोदर हिंदीत बोलत होतो. मला मराठी माझ्याशी कोणतेही मराठी माणूस येऊन मराठी बोलत होता, त्या म्हणून मी हिंदीमध्येच बोलत होतो. वाघमारे सर आले मनसेमध्ये विभाग अध्यक्ष म्हणून, तेव्हापासून मी थोडं करून मराठी बोलण्याची प्रयत्न करतो. क्या बात आहे. बघा, एक रिक्षा चालक आहे. हे बघा, हे अजून एक सर आहेत. सर, तुम्ही कुठून आहात आणि किती वर्षापासून महाराष्ट्रात राहताय? 30 वर्षापासून. मराठी येतं तुम्हाला थोडं? काय एक आव्हान कराल? जे अमराठी लोक आहेत ते बोलतात की आम्ही संप करणार, आम्ही मराठी बोलणारच नाही, अशा लोकांना काय तुम्ही सांगू इच्छिता? ऐसा करना नहीं चाहिए, जो है मराठी बोलना ही चाहिए. आपको आती है मराठी? थोड़ी बहुत आता है. बोलिए आप. ये क्या बोलूँ? बोला. मी मराठी आहे, हाँ, मी मराठी आहे, मी मराठी शिकणार, मी मराठी शिकणार, मी मराठी भाषेचा अभिमान करणार, मराठी भाषा अभिमान करतो, पॅसेंजरला मी रिस्पेक्ट देणार, पॅसेंजरला मी रिस्पेक्ट देणार. तुम्ही पण मराठी शिका. तुम्ही पण मराठी शिका. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघा, अमराठी रिक्षा चालक आहेत, मराठी शिकण्याची इच्छा आहे, वेळ मागतायत, आमचे मराठी बांधव आहेत, त्यांना मराठी शिकवतात आणि तुम्ही सहमत आहात? अजून एक हे मागे आहेत बघा तुम्ही. हा बोला साहेब. मराठी येतं तुम्हाला? हो, मराठी येतं. काय जे लोक अमराठी लोक आहेत ते नेहमी विरोधात असतात मराठी, की मराठ्यांनी हे केलं, मराठ्यांनी ते केलं. काय करतो मराठी माणूस? इथे रोजीरोटी देतो, मुंबईत येऊन रिस्पेक्ट देतो, सगळ्याच गोष्टी देतो. मग का असं होतं की अमराठी किंवा इतर राज्यातली लोक मराठी लोकांना भलं वाईट बोलतात? कशामुळे? मराठी बोलायला बरोबर होतो तर महाराष्ट्राला मराठी बोलायला पाहिजे होतं, शिकायला पाहिजे. कोणातरी विचारला असलं कुठे यायचे, हे शब्द बोलायचे होतो की चेंबूरला यायचे, तर हिंदीमध्ये सोडून आणि मराठीमध्ये बोलायचे. आणि कुठे पण जायचे, कामगार नगरला, नेहरू नगरला, ते मराठीमध्ये लोकाला बिरलं ना, तर लोकाला शिकू शकतो. मी हा उत्तर भारतीय, आता इथे 27 वर्ष झाले होतो. मला 3 मुलगी मराठी मीडियममध्ये शिक्षा देतो. ट्रम्बमध्ये राहिलो होतो मी, आमची शाळामध्ये. मी रिक्षा 27 तुमच्या मुली मराठी शिकतात? हो, 3 त्या मुलगी. काकांसाठी एकदा टाळ्या प्लीज. 3 मुलगी मराठी मीडियममध्ये होतो, ट्रॉम्बेमध्ये, आमची शाळामध्ये. मी उत्तर भारतीय. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य ईश्वररत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. सन्मान्य राजसाहेब ठाकरे. मी माझं नाव सतीश नाडार. माझं जन्मभूमी, माझं कर्मभूमी महाराष्ट्र आहे. मी अमराठी आहे, म्हणजे आमचं मातृभाषा तमिळ असलं तरी माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे, तर मला मराठी बोलावंच लागेल. कारण की मला मुंबई महाराष्ट्रामध्ये भाकरी भेटतं, तर फक्त भाकरीसाठी नाही तर मराठी भाषा पण आपल्याला बोलावंच लागणार, बरोबर ना. तर माझं मुलं आहेत, मराठी मीडियममध्ये शिकतात. आणि मग जन्मभूमी कर्मभूमी जिथं आपल्याला भाकरी, जेवण, 2 वेळचं जेवण भेटतं, तिकडं तुम्हाला मराठी बोलायला का लाज वाटतं? फक्त कमवायला महाराष्ट्रात आले का? बरोबर ना. फक्त कमवायसाठी, पैसे गोळा करण्यासाठी महाराष्ट्र. तुम्हाला मराठी भाषा बोलायला काय होते? बोलावंच लागणार तुम्हाला. आणि आम्ही बोलायला लावू. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर सन्मान्य विभाग अध्यक्ष आमचे प्रतिभा वाघमारे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली पुढे जे काय कार्यक्रम आम्हाला आदेश देते तसं आम्ही करतील ना, का नाही करतील? जिथे आपण कामधंदा करतो, पोट भरतोय, फॅमिली चालवतोय, तिकडे मराठी हा शब्द आलाच पाहिजे. आणि मी साऊथ इंडियन आहे, मँगलोरी आहे. माझ्या गावी पण मराठी माणसं आहेत, मारवाडी माणसं धंदा करतात, त्यांना तुलू लँग्वेज आणि कन्नड लँग्वेज येतच आहे. आणि मी पण तुकडे मराठी बोलत होतो. आता वाघमारे साहेब आल्यावर
मी मराठी बोलायला लागलो जास्त. हां, आणि मी एक सोसायटीचा मी कमिटी मेंबर पण आहे. तिकडे सर्व मराठी माणसं आहेत, साऊथवाले. आणि माझा सिद्ध हक्क आहे की तुम्ही मराठी बोललेच पाहिजे. जर मराठी बोलत नाही मग इथे राहू नका. तुम्हाला तुमची लँग्वेज आलीच पाहिजे. मी पण तिकडचंच आहे, लँग्वेज सर्व येतं आम्हाला. आम्ही घरी पण मराठीत बोलतो, भाऊ बहीण सर्व. नक्कीच वाटतं ॲक्च्युली आपल्याकडूनच चुकतं. आपणच म्हणतो कहाँ जाओगे, तर ते खरोखर चुकीचं आहे. कारण आपण केरळाला जाऊ, चेन्नईला जाऊ, तिथे ते आपलीच सुरत असो, गुजरात असो, आपलीच भाषा बोलतात. रिक्षावाले असो, फेरीवाले असो. इथे मुंबईतच फक्त असं आहे की कोणीही म्हणजे हिंदीत, इंग्लिशमध्ये किंवा मराठी फारच कमी. तर आपण पण स्वतःहून मराठी बोलायला त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, तर ते नक्कीच बोलतील. काय वाटतं? हो तेच की आपण बाहेर गेलो की ते त्यांची भाषा बोलतात आणि आपल्याला ते तसं बोलावं लागतं. पण आपल्याकडे आल्यावर महाराष्ट्रात ते लोक त्यांचीच भाषा बोलतात, आपण त्यांची भाषा बोलतो. त्यापेक्षा मला तरी वाटतं की मराठीतच बोललं पाहिजे. म्हणजे त्यांनीही मराठीत बोललं पाहिजे आपल्याशी आणि आपण पहिलं बोललं पाहिजे, तेव्हा ते लोक मराठीत बोलतील. म्हणजे आपली मराठी आपण बोललीच पाहिजे. मराठी माणूस हा खूप प्रेमळ असतो. शेवटी माणुसकी येते, आपण विचार करतो, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. हा विषय आज उद्या आपण सोडत आलेलो आहोत. पहिल्यांदा असं झालं आहे की शिवसेनेने उचललेला मुद्दा त्याला पाठिंबा मनसेने दिलेला आहे. काय वाटतं महिला म्हणून, आणि एक राजकारण साईडला ठेवूया, पण एक महिला म्हणून तुमच्या दोघांच्या प्रतिक्रिया घ्या. मला असं वाटतं ज्याप्रमाणे आम्ही हिंदी शिकतो आणि आम्हाला हिंदी बोलायला आवडतं आणि आम्ही तुम्हाला कोऑपरेट करतो हिंदी बोलून, तर तुम्हीसुद्धा आमच्या भाषेचा मान ठेवला पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे. आम्हाला मराठीचा तुम्ही सन्मान करा ना आमच्या, मग आम्हाला पण बरं वाटेल. काही रिक्षावाले आम्ही रिक्षा थांबवली की निघून जातात, त्यांना आमची भाडे हवे असतात. मग तुम्हाला परमिट यासाठी नाही दिलं आहे की तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जायचं आहे. आम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही सोडलं पाहिजे. फक्त लांबचं भाडं घेऊन चालणार नाही. आणि आम्ही जेव्हा मराठीत बोलू तेव्हा तुम्ही ते ऐकून शिकण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी इच्छा. तुमचं काय मत आहे या सगळ्या परिस्थितीवरती? आपण मराठी माणूस इतके दिवस डोळे बंद करून सगळा तमाशा बघत होतो, पण शेवटी आता कुठेतरी डोळे उघडलेत लोकांचे. सर्वप्रथम मी सांगा जय महाराष्ट्र बोलते. तुमचं म्हणजे प्रत्येकाचा म्हणजे हा मुद्दा तोच आहे की मराठी बोलणं. आता परप्रांतीय येऊन इथे धंदा करतात, आपले म्हणजे रिक्षा चालवून आपले रोजगार करतात, आपली पोटं भरतात, तेव्हा त्यांना लाज वाटत नाही की इथे व्यवसाय करायला. मग तुम्हाला मराठी बोलायला का लाज वाटते? तसं राजसाहेब मराठी बोलण्यासाठी प्रत्येकाला मराठी बोलतात आणि ते जर राजसाहेबांचे शब्द तुमच्या कानावरती मराठी तुम्हाला पटत नसेल तर त्याच कानाखाली आम्ही पेटवायला तयार आहोत मनसैनिक. त्यामुळे मराठी बोलणं, महाराष्ट्रात येऊन मराठी बोलणं हे गरजेचंच आहे करून. हे होते मनसेचे काही पदाधिकारी आणि ज्या महिला वर्ग होता त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मांडल्यात. एक राजकारण म्हणून नाही तर एक सर्वसामान्य मुंबईकर आणि महाराष्ट्रीयन म्हणून सगळ्यांचे प्रतिक्रिया आहेत. बिंग अ मीडिया पर्सन आम्ही पण तोच प्रयत्न करतो आहे आणि आम्ही अनेक अमराठी लोकांशी सुद्धा संवाद साधला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. आणि काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी अमोल सोबत हर्ष. जय हिंद, जय महाराष्ट्र.